तरतस्यार्थेषु विज्ञासरणम् एहि ब्रह्मगायन्ति तेजो यथा विनिमयो यत्र त्रिशर्यो दाम्नासेन सदा निरस्तकरो सत्यं परं सत्यं परं सत्यं परं तैसा अहं नामाचे निमोहे ईश्वराचे नामही नसाहे वेदाते म्हणे मज हे सौती झाली. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसले. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणा सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 235 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे असुरी संपत्ती. तैसा अहम नामाचे निमोहे ईश्वराचे नामही नसाहे वेदाते म्हणे मज हे सवती झाली. याप्रमाणे तो असुरी संपत्तीवान मनुष्य जो आहे तो मनुष्य सामर्थ्याने ज्ञानाने अति क्षुद्र बुद्धीचा असतो. सामर्थ्य तसं नसतंच पण आपण सामर्थ्याचं सोंग आणतो. ज्ञानही नसतं पण ज्ञानी आहे म्हणून मिरवतो. म्हणून या ठिकाणी क्षुद्र बुद्धीचा आहे तो असं म्हटलेलं आहे. अर्थातच तो पुन्हा ईश्वराशी वेदाशी स्पर्धा करतो. ईश्वराशी स्पर्धा करील, वेदाशी स्पर्धा करील आणि मी एक कुणीतरी आहे, मी या नावाच्या लोभाने आपल्या नावाची जी कीर्ती आहे ती जगात वाढली पाहिजे, लोकांनी आपल्याला मानलं पाहिजे असं त्याला वाटतं. आणि त्याच्याकरता तो प्रयत्न करतो. ईश्वराला कमी लेखतो, वेदालाही कमी लेखतो. ईश्वराचं नाव तर सहन होत नाही. पहा कोण हा ईश्वर, काय प्रकार आहे, पण त्याला ईश्वराचं नावही सहन होत नाही. वेदाला तर म्हणतो ज्ञानाच्या बाबतीत ही माझी सवत आहे. वेदाती म्हणे ही माझी सवती झाली. कशातच काही नसतं, परंतु एवढ्या प्रकारचा जो अहंकार आहे ही असुरी संपत्तीचं लक्षण आहे. ऐसा मान्यतेचा पुष्टगंडो तो अभिमानी परमलंडो रवरवाचा रूढमार्गो तो हा अशा प्रकारे मान्यतेचा पुष्टिगंड आहे. इतका अभिमानी आणि इतका लबाड आहे तो. अभिमानी परमलंडू याचा तर लबाड, महान लबाड आहे. आणि रवरवाचा रूढमार्ग चितो
रवरव नरकाला जाण्याचा हा प्रसिद्ध मार्ग आहे तो मनुष्य, प्रसिद्ध मार्ग आहे. आणि पुढीलाचे मुख देखणियाचे होय मिख. चढे क्रोधाग्नीचे मिख मनोवृत्ती. आणि काय विचारता हा आसुरी मनुष्य, क्रोधाचे हे स्वरूपच आहे. दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचं चांगलं, दुसऱ्याची वृद्धी पाहतच नाही. पहा आपल्या महाराष्ट्रातले लोक दिल्लीला जाऊन शिव्या घालतात, मोदीला. त्याला घमंड नाही, पस्तावा नाही. तो कोणाच्या शिव्याचा विचार करत अगदी अक्षरशः शिव्या देतात. काय काय वाईट तो अपशब्द वापरत आहे, पण तो मात्र कुणाला प्रतिशब्द करत. मग त्यांचं म्हणणं असं आहे की मग यांच्यातून आपल्यात काय फरक आहे. भुंकणाऱ्याच्या मागे जर आपण भुंकत गेलो तर तेही कुत्रे आणि आपणही कुत्रे होऊन असं होईल. ते भुंकती ती द्यावे भुंको तुकोबरांनी, आपण त्याची नाही शिको. थोडा दमदारपणा पाहिजे, सहनशीलता पाहिजे. भुंकतीची द्यावी भुंको, आपण त्याचे नये शिको. त्यांचा स्वभाव आहे बिचाराचा भुंकण्याचा. त्याने अवलादच ती आहे, त्याला काही विलाज नाही. पण आपण मात्र तसं व्हायचं. मी आसुरी प्रकृती सांगतो, नाही तर कुठलं कुठेही लावून द्या. आसुरी प्रकृतीचा विचार अशा पद्धतीचा आहे की बस त्याला दुसऱ्याचं चांगलं पाहवतच नाही. दुसऱ्याचं चांगलं पाहवतच नाही. दुसऱ्याचं श्रेष्ठत्व, दुसऱ्याची मान मर्यादा, दुसऱ्याचं श्रेष्ठत्व त्याच्या अंगामध्ये क्रोधाचं विष पेरलेलं आहे. नव्हे, त्याच्याही पुढे जाऊन जर बोलायचं ठरलं तर ती क्रोधरूपी विषयाची मूर्ती आहे. क्रोधरूपी विषयाची मूर्ती आहे. शीत जळाची भेटी तातला तेली आगी उठी. चंद्र देखोणी जळी पोटी कोल्हा जैसा. अगोदर कुत्र्याचं उदाहरण दिलं, आता कोल्ह्याचं देतात. शीत जळाची भेटी तातला तेली आगी उठी. थंड पाण्याचा स्पर्श होताच कडक असलेल्या तेलामध्ये एकदम जाळ निर्माण होऊन जर आपण उकळत्या तेलामध्ये थंड पाणी टाकलं तर काय होतं, त्याचा जाळ होतो, तो असं वर येतो. किंवा चंद्र देखुनी जळे पोटी कोल्हा जैसा. आपण म्हणत असतो कोल्ह्याच्या मनात चांदण. स्वराचं चांदण्याचं, कोल्ह्याचं चांदण्याचं कधीच पटत नाही. चोराला चांदणं कधी पावलं नाही, कारण चोरी प्रकाशात नाही का, अंधारामध्ये. कोल्याला कधी चांदणं आवडत नाही.
बरेच प्राणी आहेत तसे न आवडणारे. सूर्य कुणाला आवडत नाही ना. सूर्य कुणाला आवडत नाही. घुबडाला बरोबर. का डोळे फुटते डुडळाचे दिवसा जैसे. घुबडाला सूर्य कधी. बरं झालं नाही एकांतरी उत्तर दिलं तर मला वाटलं माझं सार्थक झालं. 50 वर्षाचं. पापिया फुटती डोळे डुडुळाचे. चंद्र देखून जळे पोटी कोल्हाले. जळे पोटी म्हटलं. चंद्राचं चांदणं पाहून कोल्हा जळतो पोटा. त्याला उलघार 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 उलघार. सत्यवान माणसाला पाहिलं की लबाडाला कसं होत तसं होतं. सत्यवान म्हणजे सावित्रीचा नवरा नव्हा. सत्य बोलणारा सत्य वागणारा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे. पुढंच उदाहरण आपल्याला तो सूर्य उदयला देखून सवळे. पापिया फुटती डोळे डुडुळाचे. संध्याकाळी घुबडाचं नाव घेत नाहीत ना म्हणून डुडुळ म्हटले. डुडुळ म्हणजे घुबड. त्याचं नाव घ्यायचं नाही. संध्याकाळी पहाटे उठल्यावर वानराचं नाव घ्यायचं नाही. असं काही आहे संकेत. तेव्हा ज्याने विश्वाचं आयुष्य उजळल्या जातं असा भगवान सूर्यनारायण. पण सूर्यनारायण उदयाला आला की त्या घुबडाचे डोळे जाते. त्यांना दिसत नाही. कावळ्याचे रात्री जातात आणि घुबडाचे दिवसा जातात. रात्री कावळ्याला दिसत नाही आणि दिवसा घुबडाला दिसत नाही. मग दिवसा कावळे त्याला त्रास देतात घुबडा आणि रात्री घुबड त्यांच्यावर ताव मारतो. कारण त्यांना रात्री दिसतच नाही. जागेवर त्याचे मुंडके मोडतो कावळ्याचे घुबड. पापिया फुटती डोळे डुडुळाचे. पापी घुबडाचे डोळे दिवसा नष्ट होतात. तर दिसत नाही. जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट. दुधाचे काळकुट होय व्याळी. जगाला पहाट कशी आहे. अत्यंत सुखकारक आहे. आणि चोराला कशी आहे. मरणापेक्षा वाईट. चोराला मरणापेक्षा वाईट. कारण चोर जो चोरी करतो ते लोक गाढ झोपल्यावर चोरी करतात. गाढ झोप कधी असते. पहाटे. पहाटे कोणाला जाग गेलं तर पाशाच घालतो नाही तर मारायलाच घालतो. साखरी झोप असते. दुधाचे काळ कुठे होय व्याळी. सर्पाला दूध हे सर्वांना अमृत आहे. पण सर्पाच्या तोंडात जर गेलं तर त्या दुधाचं विष होत.
दुधाचं विष आणि सर्वाला दूध अमृत आहे. पण सर्पाला दूध पाजण्याची पद्धत आहे. सर्पाला दूध पाजण्याची पद्धत आहे. त्याचं विष तयार होतं. आगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्नी न मिळे शांती कही. अग्नीचे पुष्कळ प्रकार आहेत. त्याच्यात एक वडवानळ नावाचा अग्नी आहे. तो वडवानळ अग्नी कुठे राहतो? समुद्रात राहतो. अग्नी आणि तो समुद्रामध्ये राहतो. आणि अपरिमित पाणी तो समुद्राचं पिऊनही त्याला समाधान होत, तृप्त होत नाही. समुद्रात राहतो म्हणजे त्याचा आहार काय? पाणी आहे. तो पाणी पितो समुद्राचं वडवानळ, पण त्याला कधी तृप्ती होत? आता जे काही हाडाभर पाणी आहे काय, एवढा जरी समुद्र असला तरी वडवानळाची तृप्ती होत नाही. किंवा तो पाण्यात आहे म्हणून विझत नाही. उलट तो भडकतो समुद्रामध्ये. उलट तो भडकल्या जातो. तैसा या सगळे दृष्टांत दिले आतापर्यंत. तैसा विद्य विनोद विभवे देखे पुढिलांचे दैवे तव तव रोष दुनावे क्रोध तो जाण. तैसा विद्यमान विनोद विभवे. त्याप्रमाणे पुढचा मनुष्य विद्वान आहे, श्रेष्ठ आहे, जगमान्य आहे. याला खपत नाही. जो श्रेष्ठ आहे, उदार आहे, जगमान्य आहे, सगळ्या समाजामध्ये, सर्व कुटुंबामध्ये अत्यंत उत्साही, साहसी, विनोदी, खेळकर, मनमिळावू अशा स्वभावाचा मनुष्य आहे. भोगैश्वर्याने समृद्ध आहे, पण त्याचे ती भाग्य, त्याचे ते सर्व ऐश्वर्य, त्याची ती जगमान्यता, त्याचं ते सर्व लोकांना मिळून मिसळून प्रेमाने राहणं, त्याचा तो विनोदी स्वभाव, खेळकर स्वभाव, या मत्सरी माणसाला शोषण सहन होत. त्याला पाहिल्यानंतर याला नसलेला ताप येतो. नसलेला ताप 104 डिग्री. भयंकर क्रोध निर्माण होतो. त्याला करू काही शकत नाही, पण नुसतं जळते जळते. अशी जळकी माणसं असतात, त्याला जळकी माणसं म्हणतात. दुसऱ्याचं चांगलं पाहायला त्याला कधी बरं वाटतच. ते नुसते बिन रॉकेलचे जळत राहतात. बिन रॉकेलचे त्यांना सरपंच सुद्धा लागत.
नुसते जळत राहतात झालं. हे कशाचं लक्षण आहे? हे आता अहंकारानंतर क्रोधाचं लक्षण आहे. क्रोध की पुढीलाचे दैव न देखे. दुसऱ्याचं चांगलं कधी बरं वाटतच नाही. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणीतीही लोकी वृत्तीच नाही. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु हे संतांचे लक्षण आहे. अशा दुर्जनाची ती लक्षणं नसतात. त्यांना कधीच दुसऱ्याचं चांगलं पाहावं, कधीच पाहावं. विनाकारण बिचारे जळत राहतात. हे आहे क्रोधाचं लक्षण. आणि मनसर्पाची कुटी, त्याची वृत्ती कशी असते बघा. डोळे नाराचाची सुटी, बोलणे ते वृष्टी इंबराची. त्यांच्याकडे जर पाहिलं तर 6 महिने पाहणार तर चांगलं होणार नाही. इतके विचित्र असतात. मिया क्यों रोती तो बोले सुरतही वैशी आहे. त्यांची जी मनोवृत्ती आहे. क्रोध संपला. आता पारुष्याचं लक्षण सांगतात. पारुष्य कशाला म्हणतात? मन म्हणजे त्याचे सर्प राहण्याचं घर आहे. सर्प राहण्याचं घर. त्याचे डोळे जे आहेत ते आहे धनुष्यापासून सुटलेल्या बाणाची जी सुटका आहे. सर्प राहण्याचं घर. कोण? त्याचं मन. त्याचे डोळे इतके तीव्र असतात. लक्षात. धनुष्यापासून सुटलेला बाण जसा एखाद्याचा प्राण घेतो तसे त्याचे डोळे तीव्र असतात. त्याच्याकडे पाहवलेही जात नाही. बरं, बोलणं तरी चांगलं आहे का? बोलणं नाही. बोलावं कसं? मधुरावाणी होते, मधुरावाणी होते. तुका म्हणे वाव पोटे, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. मधुरावाणी होती. जिभेवरती मध असावा, आत विष नको बरं. अंतर्बाह्य गोड असावा, नाही तर जिभेवर मध आहे. हृदय तो हलहलम. जिभेवर मधाचा थेंब आहे, हृदयात विष भरलेला आहे. तसं नको. आत एक आणि बाहेर एक नाही. अर्थात बोलणे ते वृष्टी इंगळाची. त्याच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात ते जणू खैराचे निखारे बाहेर पडतात. त्याचे शब्द ऐकण्याची सुद्धा ताकद नसते माणसाला. असे कठोर बोलणं त्याचं. कठोर माधुर्य नाहीच. गोड मधुर बोलावं माणसं, की दुसऱ्याला असं वाटलं पाहिजे की बोलत राहावं त्यांनी आणि आपण ऐकत राहावं. काही माणसाची इतकी कठोर वृत्ती असते.
एकदा जर ते बोललं तर ते कानाला छिद्र पडल्यासारखं, असं त्याचा तो आवाज, त्याचं ते बोलणं, त्याला माधुर्य हा प्रकारच नाही. तो कधी ते माधुर्य शिकलाच. कसं पाहावं, कसं बोलावं, कसं चालावं, काय इच्छा कशी असावी, मनोवृत्ती कशी असावी, हे कधी येतच नाही आसुरी प्रकृतीच्या माणसाला. ते कधी हे पाहणारे नाही, घेणारे नाही. घेणारे आणि पाहणारे नाही. मधुर गोड बोलावं. लोकांकडे पाहिलं तर त्याला असं वाटलं यांनी पाहतच राहावं, बोललं तरी बोलतच राहावं. मनवृत्ती अत्यंत शुद्ध पवित्र की त्याच्या हृदयातच जाऊन राहावं अशी वृत्ती असेल. पण ही तशी वृत्ती नाही, आसुरी प्रकृती आहे, म्हणून विरुद्ध आहे. लक्षात ठेवा. एर जे क्रियेदात ते तिखयाचे करवत, ऐसे सवाय खस खसित तया जयाचे गा. आसुरी जे लोक असतात त्यांचं सगळंच वेगळं आहे. त्यांचे आहार, त्या आहारावर अवलंबून, या सगळ्या गोष्टी आहारावर अवलंबून आहेत. आहाराला फार सांभाळलं पाहिजे. आहार न सांभाळल्यामुळे मनुष्याचे सगळे क्रिया, वृत्ती, बोलणं, मन सगळं खराब होऊन जात. आहार शुद्ध, कोणाचंही खाऊ नये, कुठेही खाऊ, अपवित्र असतं ते. पण माणसाची वृत्ती जी ठीक नसते, परमार्थाकडे जी वृत्ती लागत नाही, त्याचं कारण हे आहे का अभाव नाही. नित्यने इमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आम्हाला का आवडतो, नेहमी आवडत तर अन्नाचा परिणाम आहार. आहाराला हे जे आसुरी प्रकृतीचे जे लोक आहेत त्यांचे सर्वच पाहणं असेल, बोलणं असेल, वृत्ती असेल, हे जे वाईट असते त्याचं कारण त्यांचा आहार वाईट असतो. म्हणून आसुरी ज्याचा आहार चांगला नाही त्याला कधीही चांगली गती मिळत नाही. हे सगळं अन्न तारी, अन्न मारी, अन्न विकार करी, असे अन्नात आहाराचे प्रकार आहेत. काही अन्न तारत, काही मारत आणि काही विकृती निर्माण करत. म्हणून शूद्राघरी या घरी पक्वानी आहे ती बरवी. ते द्विजे केवी सेवावी तरी दुर्बळ झाला. आणि लोक चांगलं असलं म्हणजे एक दिवसाने काय काय आयुष्यभरच अपुरतं काय. लोकांचं खाऊ आहार घेतला की सगळी आपली वृत्ती बदलून द्या. आपलं शुद्ध मन राहत नाही, वृत्ती शुद्ध राहत नाही, दृष्टी शुद्ध राहत नाही, मन शुद्ध राहत नाही, देह पवित्र राहत नाही. म्हणजे आसुरी प्रकृतीचे लोक असे का, तर त्यांचे आहार शुद्धी नसते. त्यांच्या आहारात तामसी आहार असतो, तामसी. आणि म्हणून आहार शुद्धीला महत्व आहे. आपल्या घरी कोंडा खाऊ पण लोकांचे मांडे खाऊ नाहीत. लक्षात
तेव्हा म्हणून म्हटलं एरजे क्रिया जात. ते तिखयाचे पर्वत ऐसे सभाय खसित दयाचे गाव. स्त्री प्रकृतीचे लोक कसे, त्यांचा सर्व व्यवहार कसा, त्यांचा आहार कसा, अजूनही पुढे आहाराचं वर्णन करणार आहे. हे का सांगतात भगवान अर्जुनाला? जे साधक आहेत, मुमुक्षु आहेत, भक्त आहेत, त्याने तसं खाऊ नये, तसं वागू नये म्हणून सांगतात. आणि अधोगतीला जाऊ, सद्गती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून भगवान अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला काय करते ते अर्जुनाला सांगतात. आपल्याला काय करतात नाही, अर्जुनाचं निमित्त करून लेकी बोले सुने लागे. तसं निमित्त अर्जुनाचं आहे. अर्जुन तसा होता का आपल्यासारखा घोडेछाप? असं नव्हतं अर्जुन. आपलं काय वर्ग भरण तुळजापूर, आवाजबाई इकडे, पुंडबाई तिकडे, शिवागोवा मागे चौकड. तसा अर्जुन होता का? म्हणून अर्जुनाचं निमित्त करून तुम्ही आम्ही सुधरावं, आपल्याला सद्गती प्राप्त व्हावी, आपले आहार विहार हे सुधरावेत, याच्याकरता भगवान तळमळीनं जगत कल्याणाकरता सांगतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या. कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव